हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे जे पावसाळ्या दिवशी जे मुंबईमध्ये चालू आहे त्या संदर्भामध्ये, आणि त्याच्या संदर्भामध्ये अहिंसक मार्गाने जे मुंबईमध्ये विविध पद्धतीने आंदोलन होत आहे. आंदोलन म्हणण्यापेक्षा आपल्या ह्या मागण्या ह्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी जे मुंबईमध्ये एकत्र येणार आहेत त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, चला मग माझ्या मूळ मुद्द्याला सुरुवात करतो. की महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की मुंबईमध्ये आता सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगत आलेलो आहे की जेव्हा पावसाळी अधिवेशन असेल, हिवाळी असेल किंवा उन्हाळी अधिवेशन असेल, जे वर्षात 3 अधिवेशन होत असतात त्या अधिवेशनमध्ये, ठीक आहे, त्या अधिवेशनामध्ये जे मुद्दे आपल्या मार्गी लागतात त्या तिथे आंदोलन करूनच मागणी लागतात हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ज्या काही अर्थसंकल्प मागे झालेला आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला ते सांगितलं. आता पण ते सांगतो की मित्रांनो, मुंबईमध्ये जर आपण एकत्र होऊन काही आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर आपण एकत्र आलो तर त्या गोष्टी होऊ शकतात. तर ह्याच मुद्द्याला अनुसरून मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबईमध्ये आंदोलन होण्याचे खूप फायदे काय आहेत ते तुम्हाला मी वेगळं सांगणारच आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अगोदर मागण्या काय आहेत आणि कोणत्या गोष्टीसाठी एकत्र येत आहेत हे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, मुंबई उद्यापासून विविध आंदोलनं चालू आहेत, ते होणारच आहेत. पण तुम्ही ज्या काही आंदोलनं होणार आहेत त्यांना तुम्ही सहभाग घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो. परंतु पावसाचा विचार करून जावा, कारण काळजी घ्या. खूप पाऊस चालू आहे पुणे मुंबईमध्ये, तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी ते विषय चालू आहे. ठीक आहे, चला. तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघ एक संघटना आहे जे क्रीडा शिक्षकांसाठी काम करत असते किंवा इतर जे काही आहेत त्याच्यामध्ये सर्व क्रीडा बांधव आहेत. तुम्हाला ते सांगतो की सर्व एकत्र येत आहेत 8 जुलैपासून. 8 जुलै 2026 पासून मुंबईमध्ये आझाद मैदान येथे एकत्र येत आहेत. त्यांच्या मागण्या काय, ते एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. की विषय काय आहे की मागच मला मी 3-4 दिवस अगोदर व्हिडिओ सांगितला होता की विधानसभेमध्ये जे तारांकित प्रश्नाला जे उत्तर दिलेलं आहे, तारांकित प्रश्नाला जे उत्तर दिलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी अजून त्यांची सेवा शर्तीच कंप्लीट नाही केल्या. सेवा शर्ती जर कंप्लीट नसतील तर मग भरती कशी होईल हा एक मुद्दा आहे. सेवा शर्तीच्या नंतर मग त्याची बिंदू नावावली तपासली जाते. त्याच्यानंतर मग रोस्टर, त्याला बिंदू नावावली म्हणजे रोस्टर ही मागासवर्ग कक्षाकडनं तपासून त्याच्यानंतर मग शिक्षक भरती ही केली जाते. तर हे सर्व करत असताना विविध आपल्या तांत्रिक अडचणीत शासनानं नवीन क्रीडा धोरण लागू केलं. त्याच्यामध्ये 8,000 जवळपास 4,860 जागा ज्या आहेत त्या सरळ सेवेनं भरण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, आता हे सर्व भरत असताना मित्रांनो, जर त्यांची सेवा शर्ती जर कंप्लीट नसतील तर मग ते जागा भरणार कशा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्या भरायच्या तर कधी भरायच्या, कारण का हा अनाऊन्समेंट होऊन साधारणतः 7 ते 8 महिने झालेले आहेत. 8 महिने जवळपास साधारणतः विचार करा तुम्ही. 8 महिन्याच्या वरची गोष्ट आहे ही माझ्या मते. आणि मागं डिसेंबरमध्ये सुद्धा आम्ही हा मुद्दा पावसाळ्या म्हणजे हिवाळी अधिवेशनात घेतला होता नागपूरला. तोच तुम्हाला सांगतो, परत रिपीट करतो की असे खूप विषय आहेत मित्रांनो. साधारणतः जुलैची आता 5 तारीख आहे आज, तर आत्तापर्यंत मार्गी लागलेला नाही. म्हणजे आत्तापर्यंत त्याची सेवा शर्ती संपलेला म्हणजे कंप्लीट झाल्या नाही. सेवा शर्ती असो किंवा इतर मुद्दे असो त्या झाल्या नाही. ह्याला जबाबदार कोण? शासन कधी करणार? हे अधिकारी काय करत आहेत? मंत्रालयातले अधिकारी काय करत आहेत? सेवा शर्ती का ठरवत नाही? ह्याला जबाबदार कोण? हे सर्व जाब विचारण्यासाठी एक संविधानिक मार्गाने, अहिंसक मार्गाने प्रॉपर पोलीस परमिशन घेऊन, त्यांची परमिशन घेतलेली आहे, त्यांनी पत्र पाठवलेलं आहे मला. म्हणजे सर्व शर्ती परमिशन घेऊन एकदम असं न्याय मार्गाने आझाद मैदानामध्ये ते एकत्र येत आहेत 8 जुलै 2026ला. म्हणून मी सर्व क्रीडा बांधवांना विनंती करतो, जे क्रीडा बांधव जे आहेत, जे स्पेशल शिक्षक ज्याला आपण 4,860 पदांसाठी जे एकत्र येत आहेत, लवकर त्यांची सेवा शर्ती कंप्लीट व्हावा आणि पवित्र फोटो धारण द्यावे. कारण मागच मी परत तुम्हाला 3 दिवस अगोदर तारांकित प्रश्नामध्ये उत्तर टाकलेलं होतं, ते व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही त्यांची सेवा शर्ती अजून कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्ही जाहिरात देऊ. पण ते कधी देणार? जर असं जर असेल तर मग नंतर काय करणार, परत हे कंत्राटी अंशकालीन म्हणजे ते दोन शब्द लावून अंशकालीन तर जुने लोक काम करत आहेत, त्यांचा विषय नाही. तर पण नवीन कंत्राटी भरू शकतात हे लोक, नियम काही करू शकतात ना. कंत्राटी भरून मग यांनी फक्त गावगाडात चालवत हे काम करत आहेत असं मला वाटते. म्हणून ती वेळ येऊ नये, यांनी जी परमिशन दिलेली आहे ती परमिशनची अंमलबजावणी व्हावी यासाठी 8 जुलै 2026ला हे क्रीडा बांधव जे आहे ते मुंबईमध्ये येत आहेत आझाद मैदानमध्ये. त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून, या माझ्या एजेस करिअर अकॅडमी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्वांनी ही क्रीडा बांधव आहेत ते इतर जे बांधव मुंबईमधले आहेत त्यांनी पावसाचा विचार करून त्या गोष्टी सर्व करून
आणि क्रीडा बांधवांना पण विनंती करतो तुम्ही पण पावसाची थोडीशी काळजी घ्या. पुणे, मुंबई किंवा इतर जी मेट्रो सिटी आहेत खूप मुसळधार चालू आहे, पावसाचा जोर आहे, त्यामुळे तुम्ही याची काळजी घेत या गोष्टी करा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि तुम्ही सर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या न्याय मागण्या ह्या शासनापर्यंत पोहोचावं एवढंच माझी इच्छा आहे. मला विनंती करतो, कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. प्रत्येक बांधव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. विशेष शिक्षक असेल, कला असेल, क्रीडा असेल, कार्यानुभव असेल किंवा सर्व शिक्षक असतील, आपले मराठी माध्यम सर्व माध्यम असतील, उर्दू असेल, हिंदी असेल, इंग्लिश सर्व माध्यम, हे सर्व खूप गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही जे आहे ते एकत्र या. 8 जुलै 2026 डेट लक्षात असू द्या, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. तर तुम्ही म्हणता सर मुंबईला आंदोलन का करता, पाऊस चालू आहे, पुण्यात का नाही? त्याची कारणं वेगळं आहे. ह्याची कारणं वेगळे आहे, तुम्हाला हे सांगतो. ह्याची कारणं काय माहिती आहे का मित्रांनो? महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये आंदोलन का गरजेचं आहे तुम्हाला मी अगोदर सांगितलं. की मला सांगा तुम्ही, मुंबईमध्ये जर आंदोलन होत असताना सर्वप्रथम शिक्षण मंत्री आपल्याला भेटतील, शिक्षण राज्यमंत्री भेटतील, मुख्यमंत्री आपल्याला भेटतील, आणि अधिवेशन चालू असताना सर्व आमदार, त्यानंतर विरोधी पक्ष नेते, इतर सर्व आमदार, विधान परिषद असेल, विधानसभा असेल, ते 288 आणि हे 78, हे सर्व एकत्र भेटतात. त्याच्यानंतर मुख्यमंत्री, कॅबिनेट जे मंत्रिपद आहे आपलं ते पण भेटतात. त्याच्यानंतर आणि सर्व अधिकारी त्यांना उत्तर देण्यासाठी विधानसभेच्या जो सभागृह असतो त्याच्यावर असतात, त्याच कॅबिनमध्ये. तिथं त्यांच्यासोबत जेव्हा त्यांचं डेलिगेशन लागतो मंत्र्यांसोबत आपलं आंदोलन करत असताना, ते सर्व अधिकारी जबाबदार म्हणजे ज्या डिपार्टमेंटचे त्या डिपार्टमेंटचे संबंधित सचिव, अवर सचिव, सचिव असे सर्व अधिकारी लोक त्यांच्या त्या आंदोलनाच्या तीव्रतेनुसार तिथं अधिकारी, तीव्रता म्हणजे काय, सर्वच अधिकारी तिथं उपलब्ध असतात. मला एवढं सांगायचं आहे, म्हणजे आपण तिथं 1 to 1 आपल्या समस्या मांडू शकतो, 1 to 1 आपल्या समस्या अधिकाऱ्यांना, 1 to 1 आपल्या समस्या मंत्र्यांना सांगू शकतो. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तुम्ही हा मुद्दा थोडासा विचार करा. आणि त्या हा लेट होण्याचं कारण काय तुम्ही जाऊन विचारू शकता शिक्षण मंत्र्यांच्या समोर अधिकाऱ्यांना. सेवा शेती मागच्या दिवसाला पण तेच सांगितले तुम्ही, आता पण तेच सांगताय. शासनानं GR काढून परत भरती काढली, तरी तुम्ही आता पण सेवा शेती तर कंप्लीट तुमची होत नसतील तर भरती कधी करणार? हा तुम्ही तर विचारू शकता, बिलकुल विचारू शकता. आणि तिथं बरोबर तसं तुम्हाला समर्पण जे अपेक्षित असं उत्तर आहे ते तुम्हाला भेटणार, एवढा मला विश्वास आहे. आणि त्याच्यासोबत मित्रांनो इतर काही जे संघटना आहेत, आता अजून माझ्यापर्यंत ती माहिती आलेली नाही, अजून फिक्स त्याचा शेड्यूल माहिती नाही, पण जेवढी जी संघटना आहेत मित्रांनो, जे पण कोणी पण मुंबईला जर आंदोलन करत असतील तर तुम्ही त्याच्यात सहभागी व्हावं आणि सहभाग घ्यावा असं मला वाटतं. बाकी काही नाही. तुमच्या जर होत असेल तर तुम्ही नक्की जा मित्रांनो, एवढं विनंती करायला माहिती आहे का? आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, आत्ताच आहे. तुम्ही तर लक्षवेधी मांडायला लावू शकता. तिथं तुम्ही आमदारांना, स्वतःच्या आमदारांना भेटून तिथं प्रॉपर तिथं त्यांना समस्या आपल्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये मांडायला लावू शकता. ते तुम्हाला माहितीच आहे. म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप दिवसांतर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कळकळीची विनंती करतो मित्रांनो की जे कोणी मुंबईमध्ये आहे किंवा मुंबईमध्ये जाऊ शकता त्यांनी जावं, पावसाची काळजी घ्या आणि इतर सर्व गोष्टीची काळजी घेत तुम्ही मुंबईला जावं अशी मला विनंती करतो. विशेष शिक्षक असतील 8 तारखेला, जे क्रीडाचे बांधव आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे क्रीडा बांधवांचे आंदोलन आहे त्यांचं, आणि इतर ज्यांचे आंदोलन जे नॉर्मल आहेत, कोण अजून त्यांची फिक्स असेल तर त्याचे तर आंदोलनचे शेड्यूल झालेलं असेल, फिक्स झाले असेल तर तुम्ही त्यांच्या आंदोलनाला जा, ते कोणी असो. जर मला ते डेट अजून फिक्स झालेली असेल तर त्यांच्यावर सुद्धा मी तुम्हाला या या यूट्यूबच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन. परंतु त्यांच्या अजून कशी डेट मला माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला काही त्या संदर्भात सांगू शकत नाही. परंतु यांची 8 जुलैला 100% आंदोलन होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जावं अशी मी सर्वांना विनंती करतो. दोन्ही पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत मित्रापर्यंत शेअर करा आणि सर्वांनी मुंबईमध्ये एकत्रित याल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद मित्रांनो.